चला, आज जो प्रॉब्लेम आपण घेतोय फायनल अकाउंटचा, पेज नंबर 34, क्वेश्चन नंबर 5, 34 पेज नंबर वरती 5वा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 5, पेज नंबर 34. बरोबर. तर जे व्हिडिओ बघतायत, ऑनलाईन क्लास करतायत, त्यांनी लक्षात घ्या, बुक आपल्या समोर राहू द्या. पेज नंबर 34 त्याच्यावरती प्रॉब्लेम नंबर 5 बघा, तरच तुम्हाला प्रॉब्लेम समजेल. ठीक आहे. जर तुमचा जवळ प्रॉब्लेम असेल, टेक्स्टबुक असेल, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तरच तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. फक्त व्हिडिओ बघून काही समजणार नाही. तर हा जो 5 नंबरचा प्रॉब्लेम आपण घेतोय फायनल अकाउंटचा, या 5 नंबरचा प्रॉब्लेमचं एक वैशिष्ट्य काय, की या प्रॉब्लेम्स मध्ये कॅपिटल अकाउंट तर दिलंच आहे, पण त्या कॅपिटल अकाउंट बरोबर काय दिलंय, पार्टनर्स करंट अकाउंट दिलंय. म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये पार्टनर्स कॅपिटल आणि पार्टनर्स करंट अकाउंट दोघं दिले. मग काही या पद्धतीने जर ट्रायल बॅलन्स मध्ये दिलं असेल, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दोन्ही दिले असतील, तर करायचं काहीच नाही, फक्त काय करा की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण जे सेपरेट प्रिपेअर करतो त्याच्या जागेवर पार्टनर्स करंट अकाउंट प्रिपेअर करायचं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या जागेवर काय तयार करणार, पार्टनर्स करंट अकाउंट, आणि कॅपिटल डायरेक्टली पोस्ट करायचे बॅलन्स शीटचा लायबिलिटी साइडला. ठीक आहे. म्हणजे ही कोणती मेथड आहे, कॅपिटलचे 2 मेथड आहे बघा. तुम्हाला आठवतंय का, फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथड असेल तर त्याच्यामध्ये 2 अकाउंट असतात, करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. कारण की फिक्स कॅपिटल मध्ये कॅपिटलची अमाऊंट फिक्स असते, म्हणून करंट अकाउंट सेपरेट तयार केलं जातं. म्हणजे या ट्रायल बॅलन्स मध्ये कॅपिटल आणि करंट अकाउंट दोघं दिलेत, म्हणजे कोणती मेथड आहे, फिक्स कॅपिटल मेथड आहे. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल अकाउंट दिलेलं असतं, करंट अकाउंट येत नाही. म्हणजे जे बी चेंजेस होतं ते डायरेक्ट कॅपिटल मध्ये चेंजेस होतं, म्हणून त्याला आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणतो. आणि फिक्स कॅपिटल मेथड याच्यात 2 अकाउंट दिलेले असतात, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. बरोबर. चला, मग आता या प्रॉब्लेम्स मध्ये करंट अकाउंट दिलंय, मग एवढंच लक्षात ठेवा, करंट अकाउंट दिलं असेल तर काय करणार, कॅपिटल अकाउंटच्या जागेवर पार्टनर्स करंट अकाउंट सेपरेट प्रिपेअर करा आणि कॅपिटल डायरेक्टली ट्रान्सफर करायचं बॅलन्स शीटचा लायबिलिटी साइडला. सगळ्यांनी लक्ष द्या, पुस्तकात बघा. मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स इन अ पार्टनरशिप फर्म इन विच राम अँड कृष्णा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2. सुदर्शन ट्रेडर्स या पार्टनरशिप फर्म मध्ये 2 पार्टनर्स आहे, राम आणि कृष्ण, आणि त्यांचा प्रॉफिट रेशिओ दिलाय 3:2. म्हणजे या फर्मला जो पण प्रॉफिट होईल, जो नेट प्रॉफिट होईल, तो पार्टनर्सला 3:2 प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं. 3:2 प्रमाणे आपल्याला काय करायचंय, डिस्ट्रीब्यूट करायचं. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर फायनल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च फॉर द इयर एंडेड 2018-19. 2018-19 इयर एंडेड म्हटलेलं आहे. मग 2018-19 म्हणजेच थोडक्यात 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019, म्हणजे इयर एंडिंग काय असेल, 31 मार्च 2019. ठीक आहे. ट्रायल बॅलन्स दिलंय, पहिले ट्रायल बॅलन्स पोस्ट करून घ्यायचं. ठीक आहे. फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पहिले ट्रायल बॅलन्स वाचून घ्या. कोणता अकाउंट, कोणता आयटम कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करायचंय फायनल अकाउंटला, पहिले ते डिसाइड करा. नंतर ऍडजस्टमेंट व्यवस्थित वाचा आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. ठीक आहे. बघा ट्रायल बॅलन्स बोलत चला लवकर. ओपनिंग स्टॉक कुठे ट्रान्सफर करणार, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. कॅपिटल, आता कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दोन्ही दिलेत ना, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दोन्ही अकाउंट दिलेत. मग कॅपिटल डायरेक्टली कुठे ट्रान्सफर करायचंय, बॅलन्स शीटचा लायबिलिटी साइडला, आणि करंट अकाउंटचा जो बॅलन्स दिलाय तो ट्रान्सफर करायचा पार्टनर्स करंट अकाउंटला. मग कॅपिटल राम आणि कृष्णा 1,60,000 80,000 ट्रान्सफर टू पार्टनर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, आणि करंट अकाउंट दिलंय, राम करंट अकाउंटचा बॅलन्स क्रेडिट साइडला दिलाय, क्रेडिट बॅलन्स आहे. मग राम करंट अकाउंट बॅलन्स क्रेडिट आहे, त्याची नोंद करायची आहे पार्टनर्स करंट अकाउंट, राम करंट अकाउंटचा क्रेडिट साइडला, कारण की क्रेडिट बॅलन्स आहे. आणि कृष्णा करंट अकाउंटचा बॅलन्स डेबिट दिलाय 4,000. मग डेबिट बॅलन्स दिलाय, त्याची नोंद कुठे करायची, कृष्णा करंट अकाउंटचा डेबिट साइडला. म्हणजे डेबिट बॅलन्स ट्रान्सफर टू पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट साइड अँड क्रेडिट बॅलन्स ट्रान्सफर टू पार्टनर्स करंट अकाउंट
क्रेडिट साइड. डेबिट असेल तर डेबिटला आणि क्रेडिट असेल तर क्रेडिटला ओपनिंग बॅलन्स म्हणून त्याची नोंद करायची. ठीक आहे. नंतर दिलाय परचेसेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. सन्ड्री डेप्टर्स assets, correct. Sundry creditors liabilities. Bill receivable assets. Bills payable liabilities. कमिशन, आता कमिशन दिलंय ना, बॅलन्स कोणत्या साईडला आहे ते बघा, डेबिट साईडला आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे डेबिट बॅलन्स आहे, कमिशन म्हणजे आपला एक्सपेन्स आहे किंवा लॉस आहे, याची नोंद करायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला. वेजेस, बरोबर, वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे, करेक्ट आहे. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फर्निचर ऍसेट्स, प्लांट अँड मशिनरी ऍसेट्स. आरडीडी ट्रायल बॅलन्स मध्ये दिली आरडीडी. रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट ट्रायल बॅलन्स मध्ये दिलंय म्हणजे आरडीडी ओल्ड. आणि आरडीडी ओल्ड काय करतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला बॅक डेट्स ओल्ड प्लस बॅक डेट्स न्यू प्लस आरडीडी न्यू मायनस आरडीडी ओल्ड. म्हणजे आरडीडी ओल्ड ट्रायल बॅलन्स मध्ये जी आरडीडी दिली ती आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला बॅक डेट्स आणि आरडीडी ओल्ड मधून काय करतो, मायनस करतो. ठीक आहे. बॅक डेट्स आणि आरडीडी डेबिट साइडला आपण जी लिहितो त्याच्यामधून आरडीडी ओल्ड मायनस करतात. नंतर दिलंय इन्व्हेस्टमेंट ऍसेट्स. लोन अँड ऍडव्हान्स गिव्हन डेबिट साइडला दिलंय. लोन अँड ऍडव्हान्स गिव्हन म्हणजे आपण कोणाला तरी लोन दिलंय, ऍडव्हान्स दिलंय. मग आपण जर कोणाला लोन किंवा ऍडव्हान्स दिलं असेल तर आपली ऍसेट्स आहे, त्याची नोंद करायची बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला. नंतर दिलंय इन्शुरन्स, इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. बॅक डेप्ट ट्रायल बॅलन्स मध्ये दिलंय बॅक डेप्ट म्हणजे बॅक डेप्ट ओल्ड, याची नोंद करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे, याची नोंद करायची आहे बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला. पण इथे ना पर्सेंटेज बी दिलंय बघा 12%. आणि इन्व्हेस्टमेंट कधी केली आपण, 1 जानेवारी 2019 ला, तिथे ब्रॅकेट मध्ये दिलंय बघा. मग 1 जानेवारी 2019 ला तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर 1 जानेवारी 2019 पासून तर 31 मार्च पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायला किती महिने झाले, 3 महिने. मग 3 महिन्याचा इंटरेस्ट कंपल्सरी तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. समजतंय, इंटरेस्ट कंपल्सरी कॅल्क्युलेट करावं लागेल. चला आता ऍडजस्टमेंट नंबर 1, पहिली ऍडजस्टमेंट. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ₹38,000. क्लोजिंग स्टॉक दिले 38,000. क्लोजिंग स्टॉकची नोंद कुठे करतो आपण, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 ठिकाणी इफेक्ट होते, बरोबर, 2 इफेक्ट होतील, बरोबर, एक डेबिट तर दुसरा क्रेडिट. मग क्लोजिंग स्टॉक दिले 38,000. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे म्हणून एक नोंद केली जाते क्लोजिंग स्टॉकची ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट साइडला. आणि क्लोजिंग स्टॉक म्हणजे 38,000 चा स्टॉक आपल्या दुकानात पडलाय, आपली ऍसेट्स आहे, दुसरी नोंद करायची आहे बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला, करेक्ट आहे. नंबर 2, राम इज अलाउड a salary of ₹6,000 and Krishna is allowed commission at 3% on sales. Ram is allowed a salary of ₹6,000 म्हणजे राम या पार्टनर्सला 6,000 रुपये सॅलरी अलाउड केली, म्हणजे त्याला फॉर्मने द्यायची, बरोबर. 6,000 रुपये सॅलरी रामला द्यायची आपल्याला. मग 6,000 रुपये सॅलरी जर आपण रामला पेड केली, दिली त्याला, बरोबर, तर एक तर फर्मचं लॉस आहे, पार्टनरशिप फर्मचं, म्हणून त्याची एक नोंद करावी लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. लॉस आहे ना तो, बरोबर. आणि सॅलरी कॅश मध्ये नाही पेड केली जात, सॅलरी ट्रान्सफर केली जाते कॅपिटल अकाउंटला, म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंटला. ठीक आहे. त्याची 2 ठिकाणी नोंद होईल, एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिटला आणि दुसरी नोंद करायची पार्टनर्स करंट अकाउंटचा क्रेडिट साइडला. ठीक आहे. अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ऍट 3% ऑन नेट सेल. आणि कृष्णाला 3% कमिशन द्यायचंय कशावर, नेट सेल्सवर. नेट सेल्स म्हणजे सेल्स मायनस सेल्स रिटर्न, जी आउटर कॉलमला जी अमाऊंट असेल नेट सेल त्याच्यावरती 3% कमिशन द्यायचंय. मग इथे जी सेल असेल त्याचा 3% कमिशन द्यायचंय, बरोबर. मग कमिशन जर दिलं तर फर्मचा लॉस आहे, पार्टनरशिप फर्मचा लॉस आहे, म्हणून एक नोंद करायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला आणि दुसरी नोंद कुठे करायची पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटचा
क्रेडिट साइडला. ठीक आहे. नंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज प्रोव्हाइडेड ऍट 5% पर एनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलाय 5%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशावर कॅल्क्युलेट करणार? कॅपिटलवर. ठीक आहे. त्याची नोंद कुठे करतो आपण? जर पार्टनर्सला इंटरेस्ट दिला आपण म्हणजे फर्मने जर पार्टनर्सला इंटरेस्ट दिला तर पार्टनरशिप फर्मचा लॉस आहे, म्हणून एक नोंद करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला, आणि दुसरी नोंद आपण कॅपिटल अकाउंटचा क्रेडिटला करतो. पण या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट दिलंय म्हणून याची नोंद कुठे करायची? पार्टनर्स करंट अकाउंटचा क्रेडिट साइडला. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिटला आणि पार्टनर्स करंट अकाउंटचा क्रेडिट साइडला. ठीक आहे. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. प्लांट अँड मशिनरी वरती 5% डेप्रिसिएशन माहिती आहे तुम्हाला. डेप्रिसिएशन मीन्स परमनंट अँड ग्रॅज्युअली डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट. जर ऍसेटचा आपण यूज केला तर त्याच्यामुळे ऍसेटची व्हॅल्यू कमी होते, त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. मग डेप्रिसिएशन काय करणार आपण? काय करायचंय? डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी वरती दिलंय ना, तर प्लांट अँड मशिनरी मधून लेस करा आणि ट्रान्सफर कुठे करणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला, कारण की तो आपला लॉस आहे. नंतर ₹3,000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. म्हणजे ग्राहकाकडे 3,000 रुपये आपले बाकी आहेत पण ते इरिकव्हरेबल आहे. इरिकव्हरेबल म्हणजे काय? ते आता मिळणार नाही, ते वसूल होणार नाही. मग ग्राहकाकडनं जी अमाऊंट वसूल होत नाही त्याला आपण काय म्हणतो? बॅड डेप्स. म्हणजे बॅड डेप्स न्यू, त्याची नोंद करायचे डेप्टर्स मधून काय करणार? आधी लेस आणि ट्रान्सफर करायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. ठीक आहे. मग याच्यामध्ये आरडीडी ओल्ड दिली आहे ट्रायल बॅलन्स मध्ये, बॅड डेप्स ओल्ड पण दिलेत आणि ऍडजस्टमेंट मध्ये बॅड डेप्स न्यू पण दिलेत. ठीक आहे. तर याच्यासाठी काय करायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला तो बॅड डेप्स आणि आरडीडीचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. ठीक आहे. ते आपण नंतर लिहू. सगळ्या ऍडजस्टमेंट समजल्या? ठीक आहे. प्लांट अँड मशिनरीची ऍडजस्टमेंट आहे, त्याची अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहायची आहे. डेप्टर्स रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे, डेप्टरची जी अमाऊंट आहे ती इनर कॉलम मध्ये लिहायची आहे. आणि प्रीपेड इन्शुरन्स, इन्शुरन्स दिलाय आपण 500 रुपये प्रीपेड ऍडव्हान्स मध्ये दिलाय. मग प्रीपेड एक्सपेन्स हा आपला एक्सपेन्स नाही, आपली ऍसेट्स आहे. प्रीपेड मध्ये दिलेला खर्च नसून काय? आपली ऍसेट्स. म्हणजे इन्शुरन्स मधून काय करणार? लेस आणि ट्रान्सफर करायचे बॅलन्स शीटचा ऍसेट साइडला. बरोबर. म्हणजे इन्शुरन्सची जी अमाऊंट आहे ती पण कुठे लिहायची तुम्हाला? इनर कॉलम मध्ये. समजलं? चला आता सगळ्यात पहिले आपण काय करू? जे ट्रायल बॅलन्स दिलंय ते आधी पूर्ण पोस्ट करून घेऊ. जो ट्रायल बॅलन्स दिलाय तो आपण पोस्ट करू. चला, या पद्धतीने अकाउंट व्यवस्थित तयार करायचं. ट्रेडिंग अकाउंट अगोदर लिहायचं इन द बुक्स ऑफ द फर्म किंवा इन द बुक्स ऑफ, काय नाव दिलं फर्मचं? मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स. नंतर ट्रेडिंग अकाउंट लिहा, फॉर द इयर एंडेड लिहा. बरोबर. पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट असे नाव वगैरे व्यवस्थित लिहायचे. बरोबर. मी ते काही लिहिलेलं नाहीये, पण तुम्ही पेपर सॉल्व्ह करताना किंवा प्रॅक्टिस करताना पूर्ण डिटेल्स मध्ये सगळं हेडिंग्स वगैरे टाकायचे, तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. चला आता पोस्टिंग करू. पोस्टिंग करायला जास्तीत जास्त 5 मिनिटं. ठीक आहे. सगळ्यांनी माझ्या सोबत लिहायचं, मागे कोणी राहायचं नाही. ओपनिंग स्टॉक दिलाय 36,000. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड लिह. चला, ओपनिंग स्टॉक 36,000. आउटर कॉलमला लिहा ओपनिंग स्टॉक 36,000. झालंय लिहून? नेक्स्ट कॅपिटल दिलंय. राम कॅपिटल आहे 1,60,000, कृष्णा कॅपिटल आहे 80,000. कॅपिटल. मग करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट दोन्ही दिलेत, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या जागेवर आपण पार्टनर्स करंट अकाउंट बनवलंय. तर कॅपिटल डायरेक्टली कुठे पोस्ट करणार? मग बॅलन्स शीटचा लायबिलिटी साइडला. इथे लिहा कॅपिटल अकाउंट. याचा खालती अंडरलाईन करा आणि याच्यामध्ये लिहा राम कॅपिटल ₹1,60,000 1,60,000 आणि कृष्णा कॅपिटल ₹80,000. टोटल आउटर कॉलम मध्ये लिहायचे. ठीक आहे. ₹2,40,000 240. झालंय लिहून? चला
लिहिण्याची स्पीड वाढवायची, ठीक आहे, तरच तुमचा पेपर इन टाइम पूर्ण होईल. करंट अकाउंट दिलाय, राम करंट अकाउंटचा बॅलन्स क्रेडिट साईडला दिलाय. मग राम करंट अकाउंटचा बॅलन्स क्रेडिटला दिलाय, याची नोंद करायची राम करंट अकाउंटचा क्रेडिट साईडला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹8,000. आणि कृष्णा करंट अकाउंटचा बॅलन्स डेबिट साईडला दिलाय 4,000, तर त्याची नोंद करायची कृष्णा करंट अकाउंटचा डेबिट साईडला. बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹8,000. 8,000 डेबिट बॅलन्स असेल तर डेबिटला लिहायचंय, क्रेडिट असेल तर क्रेडिट साईडला. कृष्णा करंट अकाउंटचा बॅलन्स किती दिलाय? 4,000. ठीक आहे, मिस्टेक झाली, इथे 4,000 करा. त्याच्यानंतर परचेस दिलाय ₹1,00,000. परचेस ₹1,00,000 याची नोंद करायची, पोस्टिंग करायची ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साईड. या प्रॉब्लेम मध्ये परचेस रिटर्न दिलाय का? नाही दिलाय. अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा. परचेस रिटर्न दिलं नसेल तर अमाऊंट आउटर कॉलमला. नंतर दिलाय सेल्स ₹2,08,000. सेल्स याची पोस्टिंग करावी लागेल ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट साईडला. सेल्स रिटर्न दिलंय? नाही दिलंय. अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम. सन्ड्री डेप्टर्स है 1,73,500, 1,73,500 रुपये. डेप्टर्स ही आपली ऍसेट्स आहे, याची पोस्टिंग करायची बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. पण सुरुवातीला फिक्स ऍसेट लिहायला जागा सोडून द्या. सन्ड्री डेप्टर्स ऍडजस्टमेंट दिली, अमाऊंट इनर कॉलमला लिहा. ₹1,73,500, 1,73,500. सन्ड्री डेप्टर्स नंतर दिलाय सन्ड्री क्रेडिटर्स 41,800 रुपये, 41,800. सन्ड्री क्रेडिटर्स याची पोस्टिंग करायची बॅलन्स शीटचा लायबिलिटी साईडला. करंट अकाउंट बॅलन्स लिहिण्यासाठी जागा सोडून द्या. सन्ड्री क्रेडिटर्स ₹41,800. ऍडजस्टमेंट नाही, अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलमला. बिल रिसिवेबल ऍसेट्स आहे 47,000. डेप्टर्सला जागा सोडून द्या. बिल रिसिवेबल ₹47,000 आउटर कॉलमला लिहायचं, ऍडजस्टमेंट नाहीये. झालंय बिल रिसिवेबल लिहून. नंतर दिलंय बिल्स पेबल ₹21,000. बिल्स पेबल लायबिलिटीज साईडला लिहा. बिल्स पेबल ₹21,000. बिल्स पेबल नंतर दिले कमिशन, डेबिट साईडला दिलंय, म्हणजे एक्सपेन्स आहे, लॉस आहे, याची पोस्टिंग करायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईड. कमिशन तुम्ही पूर्ण लिहायचंय 2,800, 2,800 रुपये. कमिशन नंतर दिलंय वेजेस 1,760. हा डायरेक्ट एक्सपेन्स आहे. वेजेस हा मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड आहे, डायरेक्ट एक्सपेन्स आहे, याची पोस्टिंग करायची ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट साईडला. वेजेस 1,760, 1,760. नंतर सॅलरीज दिलंय 3,000 इन डायरेक्ट एक्सपेन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. सॅलरीज रिलेटेड काही ऍडजस्टमेंट आहे का? नाहीये. अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा. फर्निचर दिलंय 25,000. ऍसेट्स आहे, याची नोंद सुरुवातीला करायचंय, फिक्स ऍसेट्स आहे. फर्निचर रिलेटेड ऍडजस्टमेंट नाहीये. अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम ₹25,000. प्रयत्न करायचा आहे ऍसेट साईडला लिहिताना फिक्स ऍसेट आधी लिहा आणि करंट ऍसेट्स नंतर. फर्निचर नंतर दिलाय प्लांट अँड मशिनरी 63,000. ऍसेट्स प्लांट अँड मशिनरी ऍडजस्टमेंट आहे, अमाऊंट इनर कॉलम 63,000, 63,000. त्याच्यानंतर दिलंय RDD
क्रेडिट साईडला बॅलन्स दिलाय म्हणजे आरडीडी ओल्ड आहे. आरडीडी ओल्ड आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइड बॅकडेप्स ओल्ड प्लस बॅकडेप्स न्यू प्लस आरडीडी न्यू याच्यामधून काय करतो, लेस करतो. मग तो फॉर्म्युला आपण पूर्ण लिहून घेऊ. ठीक आहे, मग इथे लिहा बॅड डेप्स ब्रॅकेट मध्ये ओल्ड प्लस बॅड डेप्स न्यू प्लस आरडीडी न्यू आणि याच्यातनं वजा करायचंय आरडीडी ओल्ड, याच्यातनं वजा करायचं. ठीक आहे, मग आता बघा आरडीडी ओल्ड किती दिलंय 1000. तर आरडीडी ओल्ड अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहून घ्या 1000. हे कॅल्क्युलेशन आपण नंतर लिहू बाहेर. लक्षात ठेवा ट्रायल बॅलन्स मध्ये आरडीडी क्रेडिट साईडला बॅलन्स दिला असेल म्हणजे आरडीडी ओल्ड आहे, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला आपण लेस करतो. ठीक आहे, नंतर दिलंय इन्व्हेस्टमेंट 10,500. इन्व्हेस्टमेंट ही आपली ऍसेट्स आहे, ऍसेट साईडला लिहा इन्व्हेस्टमेंट अमाउंट आहे 10,500. ऍडजस्टमेंट नाही, अमाऊंट आउटर कॉलमला 10,500. इन्व्हेस्टमेंट नंतर दिलंय लोन अँड ऍडव्हान्स गिवन. लोन अँड ऍडव्हान्स गिवन 35,240 म्हणजे 35,240 रुपये आपण लोन दिलं, ऍडव्हान्स दिलंय. ही आपली ऍसेट्स आहे. ऍसेट साईडला लिहा लोन अँड ऍडव्हान्स. लोन अँड ऍडव्हान्स रुपीज 35,240 35,240. नंतर दिलंय बॅड डेप्स 500. मग ट्रायल बॅलन्स मध्ये जे बॅड डेप दिलंय ते बॅड डेप्स ओल्ड आहे, त्याची नोंद करायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला बॅड डेप्स ओल्ड. इथे इनर कॉलम मध्ये लिहा 500. आणि ट्रायल बॅलन्स मध्ये लास्ट बॅलन्स दिलाय बघा 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे आपण 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे, याची नोंद करायची बॅलन्स शीटचा ऍसेट साईडला. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स कधी परचेस केलेत आपण, कितीचे आहेत 15,000 15,000. अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहा. आता अमाऊंट इनर कॉलम मध्ये का लिहायला सांगितली तुम्हाला, त्याचं कारण आहे कारण की याच्याशी रिलेटेड काय दिलंय, ऍडजस्टमेंट दिली. ऍडजस्टमेंट तुम्हाला सेपरेट नाही दिली आहे, ही तुम्हाला समजून घ्यावी लागेल ऍडजस्टमेंट. की इथे रेट ऑफ इंटरेस्ट दिले 12% आणि 12% गव्हर्नमेंट बॉन्ड इन्व्हेस्टमेंट कधी केली आपण 1 जानेवारी 2019 ला, 1 जानेवारी 19 ला. मग 1 जानेवारी 19 ला जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि त्याच्यावरती रेट ऑफ इंटरेस्ट फिक्स असेल 12%, याचा अर्थ काय की 1 जानेवारी पासून तर 31 मार्च पर्यंत, 1 जानेवारी ते 31 मार्च बरोबर 3 महिने तुमचा इन्व्हेस्टमेंटला झाले. मग 3 महिने जर इन्व्हेस्टमेंटला झाले असतील तर तुम्हाला 3 महिन्याचा आउटस्टँडिंग इंटरेस्ट दाखवावा लागेल, म्हणजे इंटरेस्ट आउटस्टँडिंग कंपल्सरी कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग आता इथे 15,000 आहे, 15,000 वरती आपल्याला 12% कॅल्क्युलेशन करायचंय. मग 15,000 वर 12% कसं कॅल्क्युलेट करणार, तर सोपं आहे. 15,000 वरती काय करा, आधी 15,000 वरती 10% कॅल्क्युलेट करा. 10% किती येईल 1,500 रुपये बरोबर. राहिले किती आता 2%. मग 15,000चा 1% 150, 2% 300 म्हणजे 2% किती रुपये होतील 300. ते एकूण 12% पाहिजे ना आपल्याला, तर 1500 आणि 300 म्हणजे झाले एकूण 1800. तर 1800 रुपये झालं तुमचं इंटरेस्ट, म्हणजे 12 महिन्याचा इंटरेस्ट आहे. हे जे रेट ऑफ इंटरेस्ट दिले ना 12% हा पर एन्युअम आहे, म्हणजे एका वर्षाचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. 15,000 वरती 12% म्हणजे 1800 रुपयाचे इंटरेस्ट आहे, ते एका वर्षाचं आहे ना. पण आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला किती महिने झाले 3 महिने. मग इन्व्हेस्टमेंट करायला जर 3 महिने झाले तर इंटरेस्ट पण किती महिन्याचं दाखवावं लागेल 3 महिन्याचं. मग काय करणार इथे बघा 1800 रुपये तुमचे 12 महिन्याचे, तर 12 महिन्याचे 1800 रुपये, 6 महिन्याचे बोला किती 900 रुपये आणि 3 महिन्याचे किती होतील मग
450. तर 450 रुपये इंटरेस्ट आउटस्टँडिंग इन्व्हेस्टमेंट वरती तुम्हाला लिहून दिली ऍडजस्टमेंट. बोला आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट काय करतो आपण? बरोबर, व्हेरी गुड. ऍड टू इन्व्हेस्टमेंट अँड ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करा, ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट फॉर 3 मंथ लिहिलं तरी चालेल. ₹450. आउटर कॉलमला 15,450 आणि 450 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड केले. इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज होते म्हणजे ऍसेट्स इन्क्रीज होते, ऍसेट्स वाढते. ऍसेट जर इन्क्रीज होत असेल तर आपला प्रॉफिट आहे, त्याची नोंद करायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट साइडला. ग्रॉस प्रॉफिट लिहिण्यासाठी जागा सोडून द्यायची. इंटरेस्ट आउटस्टँडिंग ऑन 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स ₹450. समजली ऍडजस्टमेंट? ठीक आहे. ही ऍडजस्टमेंट तुम्हाला स्वतःहून करावी लागेल. आता जे ऍडजस्टमेंट दिल्या आहेत त्या बघा. पहिली ऍडजस्टमेंट बघा, आधी लिहून घ्या. इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड, ऍसेट्स इन्क्रीज होते, प्रॉफिट आहे आपला म्हणून सेकंड पोस्टिंग करायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट साइडला. ठीक आहे. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला फायनल अकाउंट सोपं होईल. फायनल अकाउंटची प्रॅक्टिसच महत्वाची आहे. ठीक आहे. चला ऍडजस्टमेंट बघा. आता प्रत्येक ऍडजस्टमेंटची 2 ठिकाणी तुम्हाला नोंद करायची. ठीक आहे. पहिली ऍडजस्टमेंट, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यू ₹38,000. क्लोजिंग स्टॉक दिलाय 38,000. आता क्लोजिंग स्टॉक दिलाय 38,000. क्लोजिंग स्टॉकची नोंद कुठे करतो आपण? 2 ठिकाणी. एक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट ऍसेट साइड. मग एक नोंद करा ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक 38,000 आणि दुसरी नोंद करायची बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला क्लोजिंग स्टॉक ₹38,000 38,000. ठीक आहे. झालं लिहून. ऍडजस्टमेंट नंबर 2, राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. रामला 6,000 रुपये सॅलरी अलाउड केली आहे. म्हणजे पार्टनरशिप फर्म कडून राम या भागधारकाला 6,000 रुपये सॅलरी द्यायचं ठरवलंय. मग रामला जर 6,000 रुपये सॅलरी दिली पार्टनरशिप फर्मने तर पार्टनरशिप फर्मचा काय लॉस आहे. म्हणून एक नोंद करायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. इथे लिहा सॅलरी टू राम अमाऊंट आउटर कॉलमला 6,000 आणि रामला जर सॅलरी द्यायचं ठरवलं असेल तर राम कॅपिटल वाढेल. मग राम कॅपिटल इन्क्रीज होईल म्हणून आपण कॅपिटल मध्ये ऍड करतो. पण या ठिकाणी करंट अकाउंट दिलंय म्हणून कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर न करता कुठे ट्रान्सफर करायचंय? करंट अकाउंटचा क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला लिहा बाय सॅलरी. राम अकाउंटला लिहायचं ₹6,000 6,000. समजली ऍडजस्टमेंट? आपण ऍडजस्टमेंट लिहिली बघा. सॅलरी टू पार्टनर्स त्याची पोस्टिंग कुठे करायचं आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. पण इथे करंट अकाउंट दिलंय म्हणून कॅपिटल आपण डायरेक्ट लायबिलिटीजला लिहितोय. मग सॅलरी टू पार्टनर्स कुठे लिहिणार? पार्टनर्स करंट अकाउंटचा क्रेडिट साइड. बरोबर. नंतर ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्येच बघा पुढे काय दिलंय. अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ऍट किती? 3% ऑन नेट सेल. आणि कृष्णाला 3% कमिशन द्यायचंय. कशावर? नेट सेलवर. मग नेट सेल म्हणजे 2,08,000. तर 2,08,000 वर 2,08,000 वरती कमिशन द्यायचंय. मग आता 2,08,000 वरती 3% कॅल्क्युलेट करा. पहिले 1% कॅल्क्युलेट करून घ्या. 2,08,000 आहे. 2,08,000 याचा 1% जर तुम्हाला काढायचा असेल तर शेवटून 2 झिरो कमी करा. हे झाले 1%.
म्हणजे 1% किती 2080 रुपये 2080. मग आपल्याला 3% पाहिजे ना, तर 2000चा 2000 गुणिले 3 6000 आणि 80 गुणिले 3 240 म्हणजे 6240 रुपये. बरोबर. मग 6240 रुपये या 2,08,000 वर 3% कॅल्क्युलेट करायचंय. मग 1% म्हणजे 2080 रुपये. 2080 गुणिले 3 करून घ्या. किती आन्सर मिळेल तुम्हाला 6240 रुपये. बरोबर. तर 6240 रुपये इंटरेस्ट द्यायचंय कृष्णाला. मग कृष्णाला जर इंटरेस्ट दिलं तर पार्टनरशिप फॉर्मचा लॉस आहे. एक नोंद कुठे करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. इथे लिहायचंय 3% कमिशन टू कृष्णा 6240 6240 आणि कृष्णाला जर कमिशन दिलं तर त्याचं कॅपिटल इन्क्रीज होईल. मग कॅपिटल इन्क्रीज होईल म्हणजे या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये कुठे ट्रान्सफर करायचंय पार्टनर्स करंट अकाउंटचा क्रेडिट साइडला बाय कमिशन अकाउंट्स ₹6240 6240. समजतंय. आपण ऍडजस्टमेंट लिहिली होती. तुम्ही सगळ्यांनी ऍडजस्टमेंट पार्ट सुद्धा केलेली आहे. सॅलरी और कमिशन टू पार्टनर्स त्याची पोस्टिंग कुठे करायचंय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. कॅपिटल अकाउंटचा क्रेडिटला. पण या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट दिलंय म्हणून करंट अकाउंटचा क्रेडिटला. ठीक आहे. तिसरी ऍडजस्टमेंट बघा आता. लक्ष द्या पुस्तकात. इंटरेस्ट ऑन partners capital is to be provided at 5% per annum. Interest on partners capital 5% per annum. म्हणजे पार्टनर्स कॅपिटलला 5% इंटरेस्ट अलाउड केलंय. पार्टनर्स कॅपिटल बघा. पार्टनर्स कॅपिटल म्हणजे 1,60,000 रुपये राम कॅपिटल आहे. 80,000 रुपये कृष्णा कॅपिटल आहे. तर हे जे कॅपिटल दिलंय राम कॅपिटल आणि कृष्णा कॅपिटल 1,60,000 and 80,000 याच्यावरती तुम्हाला 5% कॅल्क्युलेट करायचंय. 5% दिलंय ना. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे 5%. मग 1,60,000 1,60,000 1,60,000चा 5% करा कॅल्क्युलेशन. 10%साठी किती होईल 10 कमी करा म्हणजे झालं 10%. मग 10%साठी 16,000 तर 5%साठी 8,000. बरोबर. म्हणजे रामला इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती देणार 8,000. समजलं. 1,60,000चा 5% काढायचंय तुम्हाला. तर 1,60,000 गुणिले 5%. मग 1,60,000चा आधी 10% करून घ्या. 10%साठी शेवटचं 1 कमी करा झालं 10%. मग 10%साठी 16,000 तर 5%साठी 8,000. म्हणजे रामला इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्यायचं 8,000 आणि कृष्णाचं कॅपिटल किती आहे 80,000. 80,000चा 10% 8,000 म्हणजे 5% 4,000. तर रामला इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8,000 आणि कृष्णाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल 4,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे पार्टनर्सला कॅपिटल द्यावं लागेल. हा पार्टनरशिप फॉर्मचा लॉस आहे म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटलची एक नोंद करतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला लिहा टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. याचा खाली अंडरलाईन करा. आणि दोघं पार्टनरची नावं लिहा. रामला किती द्यायचं इंटरेस्ट बरोबर आणि कृष्णाला 4,000. आउटर कॉलमला 12,000 12,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. दुसरी नोंद कुठे करणार बोला. दुसरी नोंद पार्टनर्सला जर कॅपिटल वरती इंटरेस्ट दिलं तर कॅपिटल वाढेल का कमी होईल वाढेल. म्हणजे कॅपिटल मध्ये आपण ऍड करतो. कॅपिटल मध्ये आपण ऍड करतो पण इथे इंटरेस्ट दिलंय सॉरी करंट अकाउंट दिलंय ना म्हणून कॅपिटलला ऍड न करता कुठे पोस्ट करायचंय करंट अकाउंटचा क्रेडिट साइडला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल
8,000 आणि 4,000. बरोबर. इंटरेस्ट ऑन कॅपिटल लक्षात ठेवा सगळ्यांनी. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय करणार? इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशावरती कॅल्क्युलेट करणार? कॅपिटल वरती. बरोबर. आणि त्याची नोंद कुठे करायची आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिटला आणि पार्टनर्स करंट अकाउंटचा क्रेडिट साईडला. झालं लिहून? चला नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा. नंबर 4, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. म्हणजे प्लांट अँड मशिनरी वरती 5% डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करायचंय. डेप्रिसिएशन आपण काय करतो? ऍसेट्स मधून नेहमी लेस करतो. म्हणजे प्लांट अँड मशिनरी मधून डेप्रिसिएशन वजा करा 5%. 63,000 आहे, 63,000 आहे. 63,000चा 5% तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. मग सोपं आहे. पहिले 63,000 63,000 याचं 10% कॅल्क्युलेट करून घ्या. 63,000चा 10% किती? 6,300 रुपये. मग 10%साठी 6,300 आपल्याला 5च पाहिजे ना. मग याचा निम्मे करून घ्या. 6,000चा निम्मे 3,000 आणि 300चा निम्मे 150. 150 रुपये म्हणजे किती झाले? 3,150. मग 63,000चा 5% याच्यातनं मायनस करायचंय 3,150. 3,150 याच्यातनं मायनस करा. किती येईल बघा आन्सर? 10 मधून 5 वजा होतील. 5 9 मधून 1 गेला 8. बरोबर. नंतर 12 मधून 3 वजा होतील. 12 मधून 3 वजा होतील 9. किती आले आन्सर? 59,850. 59,850. डेप्रिसिएशन आपण ऍसेट्स मधून मायनस करतोय. ऍसेट रिड्यूस होते, ऍसेट्स कमी होते. ऍसेट्स कमी होते म्हणजे आपला लॉस आहे. म्हणून दुसरी नोंद कुठे करणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला. एकच ऍसेट्स आहे मग डायरेक्ट लिहून घ्या. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. तुम्ही पूर्ण लिहायचंय, थोडक्यात लिहायचं नाही. 3,150. 3,150. अकाउंट हा सर्वात सोपा विषय. कंडिशन आहे तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे, तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे. जोपर्यंत अकाउंट तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही तोपर्यंत कॉमर्स शिकून काहीच फायदा नाही. बघा आता काय दिलंय पुढे. नंबर 5, ₹3,000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. इज नॉट रिकव्हरेबल. आपला कस्टमर आहे त्याच्याकडनं 3,000 रुपये काही रिकव्हर होणार नाही. मग ग्राहकाकडनं 3,000 रुपये रिकव्हर नाही होणार. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? बॅड डेप्ट. बुडाले आपले बॅड डेप्ट्स आहेत. बॅड डेप्ट्स काय करणार? बॅड डेप्ट आधी आपण डेप्टर्स मधून लेस करतो. डेप्टर्स मधून वजा करा. लेस बॅड डेप्ट्स. डायरेक्ट अमाऊंट दिली, कॅल्क्युलेशनची गरज नाही तुम्हाला. 3,000 रुपये. 3,000 रुपये याच्यातनं मायनस करा. आउटर कॉलमला किती येईल? 71,500. ठीक आहे. 1,70,500. नंतर दुसरी नोंद डेप्टर्स मधून तर वजा केले तुम्ही. डेप्टर्स कमी झाले, ऍसेट्स कमी झाले. लॉस आहे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला. इथे लिहिलंय बघा आपण बॅड डेप्ट्स 3,000. मग आरडीडी न्यू आहे का? आरडीडी न्यू ऍडजस्टमेंट दिली का? नाही दिली ना ऍडजस्टमेंट. मग इथे डॅश करा आणि यांचं कॅल्क्युलेशन बाहेर बघा. बॅड डेप्ट्स ओल्ड 500 प्लस बॅड डेप्ट्स न्यू 3,000. 3,500 याच्यातनं मायनस करा. आरडीडी ओल्ड 1,000. 3,500 मधून 1,000 वजा करा. किती? 2,500. 2,500 रुपये. लिहिलं? लास्ट ऍडजस्टमेंट दिली बघा आता. प्रीपेड इन्शुरन्स ₹500. प्रीपेड इन्शुरन्स ₹500. प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला इन्शुरन्स दिलंय का? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड इन्शुरन्स दिलंय. ट्रायल बॅलन्स मध्ये बघा इन्शुरन्स दिलाय का? लिहिलाय आपण इन्शुरन्स.
लोन अँड ऍडव्हान्स इन्शुरन्स दिले बघा 2500 इन्शुरन्स 2500 इन्शुरन्स. मग इन्शुरन्स लिहायचं राहिलं का आपलं? इन्शुरन्स लिहायचं राहून गेलं आपलं. चला इथे लिहा इन्शुरन्स. इन्शुरन्स अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहा 2500. बरोबर. ट्रायल बॅलन्स मध्ये इन्शुरन्स दिलं होतं 2500, पण आपल्याकडनं ते पोस्टिंग करायचं राहिलं. आपण लोन अँड ऍडव्हान्स नंतर डायरेक्ट बॅड डेट ट्रान्सफर केलं, इन्शुरन्स ट्रान्सफर केलं नाही. मग ते आधी पोस्टिंग करावं लागेल. ट्रायल बॅलन्स मध्ये जे दिलं इन्शुरन्स आधी ते लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईड. ठीक आहे. फायनल अकाउंट मध्ये बऱ्याच वेळेस असं होतं, समजा हे जर राहून गेलं असतं आणि इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट दिली नसती, आता ती इन्शुरन्स रिलेटेड ऍडजस्टमेंट आली आहे म्हणून आपल्याला समजलं की इन्शुरन्स लिहायचं राहिलंय. समजा इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट राहिली नसती तर आपल्या लक्षात आलं नसतं की इन्शुरन्स आपण लिहायचं सोडून दिले असं आणि डायरेक्ट अकाउंट क्लोज केलं असतं. अकाउंट क्लोज करायला तुम्ही 10-1 मिनिटं दिली असते, पण तुमची बॅलन्स शीट टॅली झाली नसती. बरोबर. म्हणून अकाउंट क्लोज करताना एकदा परत चेक करून घ्यायचं की ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले सर्व आयटम्स बरोबर ट्रान्सफर केले का नाही केले. ठीक आहे. मग आता इन्शुरन्स दिलं होतं 2500, ते आपण आधी पोस्ट केलं आणि ऍडजस्टमेंट मध्ये दिलंय बघा प्रीपेड इन्शुरन्स 500. मग प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड एक्सपेन्स हा आपला एक्सपेन्स नाही, आपली ऍसेट्स आहे. मग याला काय करतो आपण? एक्सपेन्स मधून लेस करतो. प्रीपेड एक्सपेन्स मधून नेहमी वजा करतात. लेस प्रीपेड. किती प्रीपेड? 500 रुपये. आउटर कॉलमला 2000 आणि प्रीपेड 500. ऍडव्हान्स मध्ये इन्शुरन्स दिला, आपली ऍसेट्स आहे, ऍसेट साइडला लिहा प्रीपेड इन्शुरन्स 500. शेवटी लिहा, जिथे जागा तिथे लिहा, काही अडचण नाही. झालं सर्व ऍडजस्टमेंट? समजलं सगळं व्यवस्थित? तर या पद्धतीने ना सर्व प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ट्रायल बॅलन्स वगैरे पोस्टिंग करायचा, ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचा, पण ऍडजस्टमेंट तुम्हाला व्यवस्थित पूर्ण पाठ करावे लागतील. फायनल अकाउंटचा ऍडजस्टमेंट जोपर्यंत तुम्ही पाठांतर करणार नाही, समजून घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला फायनल अकाउंट सॉल्व्ह करता येणार नाही. पाठांतर करण्यापेक्षा काय करा, ऍडजस्टमेंट समजून घ्या, म्हणजे पाठ करायची गरज नाही. ठीक आहे ना. सर्व ऍडजस्टमेंट आपण कंप्लीट केलं. आता अकाउंट क्लोज करायचंय. अकाउंट काय करायचं आता? क्लोज करायचंय. तर आपण अकाउंट पण क्लोज करू. ठीक आहे. मग अकाउंट क्लोज करताना बऱ्याच जणांना अकाउंट क्लोज करताच येत नाही किंवा बेरीज वजाबाकी सुद्धा कॅल्क्युलेट करता येत नाही. नाहीतर बरेच जण वाट बघतात कोणी आन्सर सांगेल मग आपण लिहून टाकू. तर असं न करता स्वतः मेहनत करा. ठीक आहे. मग अकाउंट क्लोज करताना सर्वात आधी ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. कोणती साईड जास्त आहे सांगा मला, डेबिट साईड का क्रेडिट साईड? कोणती साईड मोठी आहे? क्रेडिट साईड ना. मग आधी क्रेडिट साईडची टोटल करा. 0 0 0 8 आणि 8 16, चला 1 3 आणि 1 4 आणि 2 2,46,000. मग इझी टोटल ही डेबिटला ट्रान्सफर करा 246 आणि या 2,46,000 मधून डेबिट साईडची जी टोटल आहे ती वजा करायची. मग तुम्हाला डायरेक्ट जर मायनस करता येत असेल, कॅल्क्युलेशन इथे करता येत असेल तर डायरेक्ट करा, नाहीतर तुम्हाला समजेल म्हणून मी त्याची टोटल करून घेतो. ठीक आहे. याची 0 6 7 6 आणि 1 7 3 आणि 1 आणि 246 मधून वजा करून घ्या ही टोटल. 0 10 मधून 6 वजा होतील 4, 9 मधून 7 गेले 2, 5 मधून 7 जाणार नाही, 15 मधून 7 गेले 8, 3 मधून 3 0 आणि 2 मधून 1 वजा होईल 1, म्हणजे 1,08,240. 1,08,240. याला नाव द्यायचं आहे ग्रॉस प्रॉफिट. कॅरीड डाऊन लिहा, बॅलन्स फिगर लिहा, काही पण लिहा. ठीक आहे. हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट. 1,08,240. 1,08,240. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचंय. डेबिट और क्रेडिट कोणती साईड मोठी आहे?
क्रेडिट साइड. मग टोटल करा किती? 0, 4 आणि 5 9, 2 आणि 4 6, 8, 0 आणि 1, 1,08,690. 1,08,690. आणि आता या 1,08,690 मधून ह्या सर्वांची टोटल करा आणि ती याच्यातनं वजा करा. मग याची टोटल आपण इकडे करून घेऊ साईडला. ठीक आहे, पण पहिले बघून घ्या सर्व आउटर कॉलमला व्यवस्थित ट्रान्सफर केलंय का, म्हणजे नंतर प्रॉब्लेम नाही. मग पहिले आपण याची बेरीज करून घेऊ. 0, 4 आणि 5 9. ठीक आहे, 8 आणि 5 13, 13 14 15 16. चला 1 2 आणि 3 5 6 7 13, 13 आणि 6 19 20 21 22 23 24 25 26 आणि 1 27. चला 2. मग आता इकडे किती येईल? 1 आणि हे 2 म्हणजे 3. किती टोटल? 37,690. बरोबर. मग 1,08,690 मधून 1,08,690 मधून 37,690 वजा करा. 0 0 0. 8 मधून 7 वजा होईल 1 आणि 10 मधून 3 गेले किती? 7. 71,000. बरोबर आहे का? 71,000 डिफरन्स येतोय. मग हा जो 71,000 आहे, हा 71,000 हा आपला नेट प्रॉफिट आहे. याला नाव द्या नेट प्रॉफिट. बरोबर, नेट प्रॉफिट. याचा खाली अंडरलाईन करा. आणि राम आणि कृष्ण या दोघांना डिवाइड करा. राम आणि कृष्णाचा रेशो दिलाय का प्रॉब्लेम मध्ये? किती रेशो दिलाय? राम आणि कृष्णाचा रेशो दिलाय बघा, 3:2. 3:2 रेशो दिलाय. रेशो दिला नसेल तर इक्वल, पण रेशो दिलाय या प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट रेशो. मग हा जो प्रॉफिट आहे हा राम आणि कृष्ण दोघं भागधारकांना 3:2 प्रमाणे डिवाइड करा. एकूण प्रॉफिट किती आहे? 71,000. बरोबर. हा 71,000 प्रॉफिट 3:2 प्रमाणे डिवाइड करायचं, 3:2 प्रमाणे. मग बऱ्याच जणांना रेशो बी कॅल्क्युलेट करता येत नाही, रेशो सुद्धा कॅल्क्युलेट करता येत नाही. मग ते पण समजून घ्या. 71,000 3:2 प्रमाणे तुम्हाला डिवाइड करायचं. ते 71,000 ला 5 ने डिवाइड करा. बरोबर. 5 1 5 उरले 2. बरोबर. 5 1 20 उरला 1. 5 2 10 आणि 2 0 म्हणजे किती येतं एका रेशोला? 14,200 रुपये. एका रेशोला 14,200. मग 14,200 गुणिले 3 0 0 3 दुणे 6 3 चौक 12. चला 1 3 1 3 आणि 1 4. एकाला द्यायचंय 42,600 3 भागांसाठी. आणि 14,200 गुणिले 2. मग 0 0 बे दुणे 4 बे चौक 8 आणि बे 1 बे म्हणजे 2. 28,400. बरोबर आहे. त्यांनी काय दिलंय पुस्तकात? त्यांनी इक्वल रेशो दिलाय 35,500 35,500. नाही, ती मिस्टेक आहे, ती मिस्टेक आहे. ऍक्च्युअली रेशो दिलाय त्यांनी, मग रेशो प्रमाणे डिवाइड करावं लागेल ना. त्यांनी काय केलंय ते इक्वल रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट केलंय. ठीक आहे, त्यांनी इक्वल रेशो प्रमाणे केलंय. पण 3:2 जर रेशो दिला असेल तर जो प्रॉफिट आहे तो 3:2 प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करू, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. रेशो दिलाय, या रेशो प्रमाणे त्यांना प्रॉफिट किती दिला जाईल? रामला प्रॉफिट द्यायचं 3 भागांसाठी 42,600 आणि कृष्णाला द्यायचं 28,400. हेच द्या 42,600 आणि 28,400. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिटला आहे. हे कुठे ट्रान्सफर करणार? पार्टनर्स करंट अकाउंटचा क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला लिहा बाय नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट 42,600 and 28,400 यांची टोटल करा आता. 0 4 2 आणि 4 6 6 आणि 4 10 10 आणि 8 18. चला 1 2 आणि 1 3
38,640. राम करंट अकाउंटची टोटल क्रेडिट साइडची 6, 6 आणि 8 14, 14 आणि 8 22, 22 23 24, चला 2, 4 आणि 2 6, 64,600, 64,600 and 38,614. मग याचा डिफरन्स 64,600 इथे काहीच नाहीये, तर डिफरन्स किती? 64,600. 38,640 याच्यातनं 4,000 मायनस करा म्हणजे किती? 34,640. याला नाव द्यायचंय बॅलन्स कॅरीड डाऊन. बॅलन्स कॅरीड डाऊन. मग आता दोघांचा जो करंट अकाउंटचा बॅलन्स आहे तो डेबिटला आलाय. मग पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स डेबिटला आहे ना, डेबिट साइडला आहे, त्याला पोस्टिंग करावं लागेल क्रेडिट साइडला. मग बॅलन्स शीटची क्रेडिट साइड म्हणजे कोणती? लायबिलिटी साइड. तर हा जो करंट अकाउंटचा बॅलन्स आहे लायबिलिटी साइडला लिहा. इथे लिहा करंट अकाउंट आणि याच्यामध्ये लिहा राम कृष्ण 64,600 आणि 34,640. 4 6 आणि 6 12, चला 1 4 गुणे 8 आणि 1 9 आणि हे 9. आउटर कॉलमला किती? 99,240. बरोबर आहे. आता दोघं साइडची टोटल करा बरं. दोघं साइडची टोटल करा. ऍसेट्स आणि लायबिलिटीज दोघं साइडची टोटल करायची. बरोबर. इतकी मेहनत केली आपण, दोघं साइडची टोटल आता बरोबर यायला पाहिजे. किती येते टोटल? 0 4, ठीक आहे, 2 आणि 8 10, चला 1 9 10 11 आणि 1 12, चला पुन्हा 1 4 4 आणि 9 13, 13 आणि 4 17, 17 18 19 20, चला 2 2 आणि 2 4. किती टोटल? 4,02,040. ऍसेट साइडची टोटल करा. किती येते बघा? 4,02,040. इकडची पण टोटल सेम यायला पाहिजे. बरोबर. ₹4,02,040. दोघं साइडची टोटल इक्वल. ठीक आहे. दोघं साइडची टोटल इक्वल आली म्हणजे आपण सोडवलेला प्रॉब्लेम काय 100% बरोबर आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे, महत्वाचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. 1-2 वेळेस प्रॅक्टिस करा. अशा ऍडजस्टमेंट पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला हे टॉपिक लक्षात येईल. ठीक आहे.